वीरेंद्र बाबू देशमुख यांच्या स्मृतीला मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि हे अभिवादन करत असताना तिथे सर्वांनी थोडक्यामध्ये भाषण करताना सांगितलं की कशा पद्धतीनं वीरेंद्र बाबूंनी या संपूर्ण परिसरामध्ये या जिल्ह्यामध्ये त्यांचा जो पक्ष होता शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून या आपल्या भागामध्ये जे काम केलं, नगरपालिकेचा अध्यक्ष असो, विधान परिषदेचे सदस्य असो, या सर्व कामांची आपल्याला प्रामुख्याने सर्वांना कल्पना आहे. जे काही महाराष्ट्रामध्ये 3-4 लोकच आहेत की जे अनेक वर्ष नगरपालिकेचे अध्यक्ष राहिले. त्यामध्ये वीरेंद्र बाबू देशमुख, एक रमेश गुप्ता, एक जळगावचे अनिल देशमुख, चाळीसगावचे, हे म्हणजे 23-24 वर्ष, 22-23 वर्ष, ते सगळे 3-4 लोक फक्त महाराष्ट्रामध्ये की सलग 22 वर्ष, 23 वर्ष, 24 वर्ष नगरसेवक आले. त्यामध्ये वीरेंद्र बाबू, मी त्याचबरोबर गुप्ताजी आपले नागरिक आणि चाळीसगावचे अनिल देशमुखाचे मोजकी मंडळी आहे. नगरपालिकेचे अध्यक्ष होते 2 वर्ष, 2.5 वर्ष, 5 वर्ष, त्यानंतर काम करण्याची ते संधी लोक देत नाही. पण ज्या पद्धतीनं वीरेंद्र बाबूंनी या संपूर्ण कानपूर शहरामध्ये या संपूर्ण परिसरामध्ये ज्या पद्धतीनं काम केलं, त्याच्यामुळे त्यांच्या कामाचा ठसा चालली. त्याला आताही आम्ही समाजामध्ये काम करत असताना आम्हाला त्या ठिकाणी अनेक मंडळी दिसतात. त्या पद्धतीनं जे मी तर त्यावेळेस राजकारणात सोबत दिलेलं नव्हतं, नगराध्यक्ष झालेलं नव्हतं, पण अजून सुद्धा त्या पद्धतीनं नगरपालिकेच्या माध्यमातून म्हणजे अनेकदा काही लोक सांगतात की नगरपालिकेच्या माध्यमातून काम करत असताना इथे कुणाला घर बांधायचे जागा कमी पडत होती. आता तसं ते शासकीय जमीन पाहत स्वतःची जमीन सुद्धा मला ते हत्ती खाना सुद्धा स्वतःच्या जमिनीमध्ये स्वतः जमीन देऊन हत्ती खाण्याची वस्ती त्या ठिकाणी बसवली. आपली स्मशानभूमीची जागा सुद्धा मला वाटते वीरेंद्र बाबूंची आहे. त्यावेळेस त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी शासकीय जागा नसेल तर स्वतःच्या मालकीची जागा सुद्धा देऊन आपल्या कानपूर शहरामध्ये काही भागामध्ये वस्ती जिथे वाढली की जिथे वाढलं त्या ठिकाणी ती जागा देण्याचं काम वीरेंद्र बाबू यांनी त्या पद्धतीने केलंय. ते आपल्या सर्वांना कल्पना आहे. विधान परिषदेचे सदस्य म्हणून सुद्धा त्यांच्या कामाची आपल्या सर्वांना कल्पना आहे. आणि हाच वारसा राहुलजी त्या निमित्तानं पुढे देत आहेत आणि नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांचं काम आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने नगरपालिकेच्या माध्यमातून काम त्यांनी केलं याची सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे. आणि सगळ्यांनी सांगितलं की जे मनात आहे तेच बोलायचं, त्याच्यामुळे अनेकांना त्यांचं बोललेलं भावच नाही. पण जे काही मनात आहे ते बोलण्याचा त्यांची त्या पद्धतीची सुरुवातीपासून त्या पद्धतीने काम करतात. आणि आता ज्या भावना आहेत त्या कशा पद्धतीने मांडायच्या त्यांचा भाषण ऐकण्यासाठी तर संपूर्ण काढवलं म्हणजे राहुल देशमुखचं भाषण म्हटलं का पूर्ण काढून जमावत आहे. त्याच्यामुळे त्यांच्या भाषणाचा ज्या पद्धतीने त्यांची मदत आहे एखाद्याच गाडी घसत नाही ना. पण अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा एक प्रामाणिकपणे मी आम्हाला सांगितलं की इतके वर्ष झाले मी या भागामध्ये काम करत असतो जिल्हा सदस्यापासून, पण मी कधी ऐकलं नाही आता की नगरपालिकेचा अध्यक्ष म्हणून राहुल देशमुखनी कोणत्या ठेकेदाराकडनं कमिशन देऊ शकतो. स्वतः अडचणीत असला तरी पण अशा पद्धतीने कधी आतापर्यंत कानावर आला नसेल की राहुलनी अशा पद्धतीने काम केले. या गोष्टीपासून राहुलला अतिशय दूर आहे. नाही तर आपल्या इतर नगरपालिकेचे अध्यक्ष तुम्ही माहिती आहे काय चालते म्हणजे राजकारणामध्ये फक्त पोट भरण्याच्या कामासाठी फक्त नगरपालिकेचा अध्यक्ष होऊन त्या निमित्ताने आणि गावामध्ये काम त्या ठिकाणी चालू आहे. हे आपण प्रामुख्याने आपल्याला नाव सांगण्याची आवश्यकता नाही. मी फक्त स्टेशनच म्हणून तुमचं काही बोलत नाही.
इथे जे राजकारण चालते काटकसरामध्ये म्हणजे फक्त राज्य मंत्रालयामध्ये जायचं तिथे अमुक सगळ्या पैसे द्यायचे कामं आपले बाहेर येईल आपलं जे काम इथे येईल जे काम इथे कशा पद्धतीनं आपल्याला स्वतःला मिळेल आपल्या भावाला मिळेल या पद्धतीनं गेल्या अनेक वर्षापासून आपलं घर भराचं काम त्या ठिकाणी आपल्या काटोल शहरामध्ये चालू आहे याची सर्व आपल्याला कल्पना आहे. त्याच्यामुळे या सर्व बाबीपासून राहुल देशमुख सुरुवातीपासून अतिशय दूर आलेले आहेत. बंधकामध्ये एका लहान मुलीवर त्या ठिकाणी बंधकामध्ये एक प्रकरण झालं झाली आपल्याला माहिती आहे की अतिशय महत्वाचा मुद्दा होता. त्याच्यासाठी स्वतः त्यांनी आवाज उठवला त्याच्यामध्ये अटक झाली. आता अटक का झाली आम्हाला माहित आहे. वस्तूंना आदेश आला त्याच्यामध्ये अटक होण्याची काही आवश्यकता नव्हती. कारण की एखाद्या सामाजिक प्रश्नासाठी जर आपण आवाज उठवला तर त्याच्यासाठी अटक व्हायची आवश्यकता नव्हती. पण वस्तू काहीतरी प्रेशर आला आम्हाला माहिती आहे कुणाचं प्रेशर आलं त्याच्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. त्यावेळेस कशा पद्धतीचा आक्रोश त्याला मोठ्या प्रमाणात आक्रोश काटोल शहरामध्ये झाला होता. हजारोच्या संख्येने काटोलच्या पोलीस स्टेशन समोर मोठ्या प्रमाणात आपण सर्व मंडळी त्या ठिकाणी जमा झालेली होती याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने राहुल या ठिकाणी काम करतो आता जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना शेकापा सीपीआय सीपीएम समाजवादी पक्ष हे 5-6 पक्ष मिळूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढली. आणि या संपूर्ण निवडणुकीमध्ये आपल्या रामटेकच्या सुनील बोकेदार यांच्या नेतृत्वाखाली सर्व जे निवडणूक लढली या ठिकाणी सर्वांनी म्हणजे शिवसेनेने सुद्धा शेतकरी कामगार पक्ष राहून बाकी असेल राष्ट्रवादी या सर्वांनी त्या पद्धतीनं प्रयत्न केले. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून त्या भागामध्ये काँग्रेसचा खासदार नव्हता तो सर्वांनी प्रयत्न केल्यामुळे त्या निमित्तानं सर्व या ठिकाणी पक्ष आणि बाकी जे आहेत महाविकास आघाडीचे सर्व घटक यांनी प्रयत्न केल्यामुळे आपला खासदार सुद्धा त्या निमित्तानं निवडून आला. हक्काचा खासदार त्या निमित्तानं झालाय. हक्काचा खासदार झाल्यामुळे आपला जो महत्वाचा प्रश्न होता राहुल रेल्वेचा तो रेल्वेच्या खांद्याच्या बाबतीचा प्रश्न सुद्धा त्यांनी लोकसभेमध्ये उचलला. आणि कशा पद्धतीनं काटोल शहरामध्ये कोरोनाच्या काळात कोरोनाच्या पहिले ज्या पद्धतीनं रेल्वे गाड्या थांबत होत्या त्याचा थांबा त्या निमित्तानं वाढायला पाहिजे. दुर्वरच होता तसेच थांबे त्या निमित्तानं रेल्वे गाड्या पाहायला पाहिजे. हे पहिल्याच अधिवेशनामध्ये आपल्या खासदारांनी त्या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी उचलला आणि त्याला उत्तर देताना त्या खात्याच्या मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही अवश्य याच्यामध्ये कारवाई करू. त्याच्यामुळे सांगायचा उद्देश हाच की या ठिकाणी सर्व जे आहेत विकास महाविकास आघाडी घटक म्हणून सर्वांनी काम केल्यामुळेच आपल्याला या निवडणुकीमध्ये इथे यश आलं हे सुद्धा या ठिकाणी सांगलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सध्या जे शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न आहेत. आपण पाहिलं की मागच्या वर्षी ना कापसाला भाव भेटला ना सोयाबीनला भाव भेटला. संपूर्ण आम्ही अधिवेशनभर कापूस सोयाबीन कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही म्हणून होतो. आमचे सुनील भाऊ सुद्धा सगळे आमदार सुनील केदारनी सुद्धा त्या निमित्तानं अनेकदा या प्रश्नासाठी आवाज उठवला. पण जेव्हा कापूस होता जेव्हा सोयाबीन होतो यांनी भाव दिला नाही. आणि जेव्हा कापूस गेला मागच्या वर्षी तेव्हा सोयाबीन गेलं आणि त्यांना वाटलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रोज वाढताय तेव्हा त्यांनी कापसा आणि सोयाबीनसाठी 4,000 कोटी रुपये मंजूर केले. बरं 4,000 कोटी रुपये मंजूर केले पण अट काय टाकली की अट टाकली ई पीक पाहणी. म्हणजे जो शेतकरी शेतामध्ये जाईल आणि त्याचा आपल्या शेतामध्ये नुकसान झालं किंवा जे काही कापसाचं नुकसान किंवा जे काही बाकी नुकसान झालं असेल त्याचा फोटो काढून तो सरकारकडे पाठवला. ज्यांनी ई पीक पाहणीचा फोटो पाठवला सरकारकडे अपलोड करून त्याला फक्त नुकसान भरपाई दिली जाईल अशी अट टाकली. म्हणजे इकडे पैसे मंजूर करायचे पण शेतकऱ्याला पैसे नाही मिळाले पाहिजे याची सुद्धा अट टाकून द्यायची. याच्यासाठी सुद्धा आम्ही आवाज उठवत आहे की ही पीक पाहणीची अट राज्य सरकारने रद्द केली पाहिजे. याच्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही चांगले मोबाईल नाही त्याच्या माध्यमातून अशा पद्धतीनं आपण आपल्या शेतामध्ये पीक पाहणीसाठी आपण अपलोड करू शकतो. पण त्या पद्धतीनं शासनाने त्या बाबतीत काही त्यामुळे प्रचंड नाराजी या ई पीक पाहणीच्या बाबतीत या ठिकाणी सध्याची परिस्थिती आहे. आणि त्याचबरोबर आपल्या भागामध्ये काटोल नरखेड खावडे कर्मेश्वर या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात
मोसंबी होते 17 होते आणि या 15-20 दिवसापासून ज्या पद्धतीनं मोसंबी आणि संत्र्याची गळ चालू आहे, जवळजवळ 50% जाती सुद्धा संत्रा त्यांना जमिनीवर आल्या सरकारी परिस्थिती. तो प्रश्न सुद्धा मी राज्य शासनाकडे मांडला. तिथे पालकमंत्री आहे देवेंद्र फडणवीस, त्याला पत्र दिलं. त्याला काही दुसरं असल्याने मी शेतकऱ्याचे प्रश्न घेत त्याचं लेनदेन नाही सुरू जातो असं माहित आहे. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, पण शेतकऱ्याची काही लेनदेन नाही. अनेकदा त्यांना निवेदन दिले, डीपीडीसी मध्ये सुद्धा मी त्यांना निवेदन दिले की अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्या बाबतीत कोणती हालचाल राज्य शासनाकडे किंवा पालकमंत्र्यांकडे झाली नाही. पण आज परिस्थिती अशी आहे की मोठ्या प्रमाणात कापूस मोठ्या प्रमाणात संत्रा आणि मोसंबी याची गळ मोठ्या प्रमाणात आपल्याकडे उगाली. आम्ही परत काल जाऊन 3 दिवसापूर्वी जाऊन परत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की या बाबतीत लवकरात लवकर आपण पावलं उचलले पाहिजे आणि सर्वे करून त्यांना जी काही मोबदला शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे तो मिळाला पाहिजे. आम्ही 4 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी निवेदन दिलं. आजची तारीख काय वाटते 23 म्हणजे 20 तारखेला. आता 20 तारखेला निवेदन दिलं, त्याच्यामुळे आता त्यांनी आता सर्वे चालू केले. आता सर्वेचा रिपोर्ट गेल्यानंतर परत त्यांच्या मागे लागायला लागेल की सर्वेचा रिपोर्ट आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान झालं, आता त्याला मदत करा. पण हे काम सगळ्या पालकमंत्र्याचं, पण या बाबतीत पालकमंत्री कोणते लक्ष घेत नाही. ही सुद्धा गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे अनेक प्रश्न आहेत. त्याच्यासाठी आम्ही सर्व एकत्र जे काही महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष आहेत, सर्व मित्र पक्ष आहेत, एकत्र मिळून भाडू आणि याला न्याय कसा देता या पद्धतीने आवश्यक प्रयत्न करू एवढं आम्ही सांगत असताना आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं इथे राहुल देशमुख यांना शुभेच्छा देत असताना तुम्ही आता नगरपालिकेचे अध्यक्ष झाले होते की आनंद सांगितलं सुरेश बरोबर काही बोला ना की राहुल देशमुख तरी आमदार किती म्हणून त्याच्यामुळे मी मागील राहुल देशमुखला म्हटलं होतं की तुमच्या पक्षाचे नेते घेऊन जे आहेत त्यांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील हे तरी तसेच आपल्याला तुम्ही स्वतः शरद पवार साहेबांकडे जाऊन आपण शरद पवार साहेबांना विनंती करू की राहुल देशमुख यांना विधान परिषदचा सदस्य म्हणून देवा. त्याच्यासाठी मी स्वतः एकदा राहुलशी बोललो होतो की त्या जयंत पाटलाशी आपण बोला. त्या पद्धतीने कसं पक्षाचे अध्यक्ष असले बरोबर त्यालाही बदल आम्ही तर आग्रह करूच त्याच्यासाठी. त्या पद्धतीने सुद्धा जर पक्षाचे अध्यक्ष जर आणि त्या पद्धतीनं पवारसाहेबांच्या कानावर किंवा आपली जे कामं एकट्या पवारसाहेब सर्व जे महाविकास आघाडी घटक आहे त्यांच्या कानावर टाकून राहुल देशमुख विधान परिषदचा सदस्य झाला पाहिजे. त्यासाठी आमचा सर्वांचा आग्रह राहील आणि प्रयत्न सुद्धा राहील. एवढी ग्वाही आजच्या प्रसंगी देतो. मान्य आहे ना? अशी ग्वाही आजच्या प्रसंगी देतो आणि राहुल याला आजच्या प्रसंगी त्या वाढदिवसाच्या प्रसंगी शुभेच्छा देतो. आपण सर्व मंडळी देशासाठी आपण स्वतःला वाहून घेतलेली सर्व मंडळी या ठिकाणी आहे. मला अतिशय आनंद झाला की या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या सर्व मंडळी या ठिकाणी ज्या सैनिक मंडळी आहे त्याच्यामध्ये ज्यांनी माजी सैनिक सर्व आहेत त्यांना इथे बोलावलं. काही माजी स्वातंत्र्य संग्राम सैनिक आहेत या सर्वांना या ठिकाणी बोलावलं. त्याबद्दल आपला सरकार समितीचा विजय मतमोडी इथे अभिनंदन करतो आणि परत राहुल देशमुख यांना आमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि धन्यवाद.